अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशनची पुस्तक वाचनात सध्या परमपूज्य शिवदादा कोरडे महाराज यांची साधना जिज्ञास हे पुस्तक वाचत आहोत. काल आपण दिगंबरा महामंत्राचा जप करताना मन एकाग्र होत नाही, त्यामुळे काळजी वाटते, यावर उपाय काय हे पाहिले. आज प्रश्न विचारतायत, श्री गुरुचरित्र पारायण, वैदिक मंत्रपठण, ओंकार साधना यांसाठी स्त्री अधिकारी नाही असे वाचण्यात आले. हे खरे आहे काय? असल्यास तिला हा अधिकार कसा मिळेल? उत्तर, स्त्रीच काय, यासाठी सगळेच संस्कारहीन अनधिकारी आहेत. स्त्री पुरुषांना सदर अधिकार हा उपनयन संस्कारानंतरच मिळतो. ओंकार साधनेचा अधिकार विशिष्ट नियमांचे पालन करून गृहस्थाश्रमी मंडळींना मिळतो. इतर आश्रमांना तर तो आहेच. प्रश्न, श्री गुरुचरित्र नित्यपाठातील ओव्यांचे क्रमांक सलग नाहीत, तेव्हा 18 ओव्या कशा धरायच्या? उत्तर, एका पाठोपाठ एक याप्रमाणे क्रमाने 18 ओव्या मोजून. प्रश्न, नवनाथांचा किंवा गुरुचरित्राचा अध्याय नाश्ता झाल्यावर आंघोळ करून वाचला तर चालेल काय? उत्तर, दाक्षिणात्य पद्धतीप्रमाणे चालेलही, पण शक्यतोवर काही न खाता पिता स्नान करूनच वाचलेले बरे. प्रश्न, सकाळी नोकरीमुळे प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेपोटी श्री दत्तात्रय वज्रकवचाची आवर्तने केली तर चालेल का? उत्तर, नाही, तसे करू नये. कारण मंत्रानुष्ठान हे एकाच जागी सुचिरभूत होऊन स्थिरपणे आसनावर बसून विधीपूर्वकच करायचे असते. आपणास प्रवासात वेळ मिळतो त्यावेळी आपण केवळ मानसिक नामस्मरण करावे तेच सर्वोत्तम ठरेल. प्रश्न, मानसिक जपाला बाह्यशुद्धतेची गरज आहे का? उत्तर, मानसिक जपाला काय किंवा मानसिक पूजेला किंवा कोणत्याही मानसिक कर्माला बाह्यशुद्धीची काही गरज नसते. म्हणून मानसिक पूजेसाठी बाह्यता शुद्ध होऊनच बसले पाहिजे असा काही नियम नाही. जे मनातल्या मनात होते त्याला बाहेरच्या शुद्धीची गरज नसते. प्रश्न, जप करताना मध्येच दुसरा मंत्र आठवून त्याचाही जप करावासा वाटतो तर तो करावा का? उत्तर, मनाच्या निर्धाराने जो गुरुप्रदत्त मंत्र आहे त्याचाच केवळ जप केला पाहिजे. दुसरा जप करण्याची भावना उठली तर त्याकडे दुर्लक्षच करावे. प्रश्न, जप करताना शरीर थरथरते, हा दोष आहे का? हा दोष नसून सात्विक भावाचा उत्कर्ष आहे, त्याला कंप असे म्हणतात. आपण जपाकडेच लक्ष द्यावे. अशा काही क्रिया झाल्या तरी हरकत नाही. सद्गुरू प्रदत्त जपाच्या प्रभावाने चित्ताला सात्विकता येऊ लागल्याचे ते लक्षण आहे. प्रश्न, मानस पूजेनंतर सद्गुरू मूर्तीचेही विसर्जन करायचे का? उत्तर, मानस पूजेत सद्गुरू मूर्ती किंवा भगवत मूर्तीचे विसर्जन करायचे नसते. असे लक्षात घ्या की आपण सद्गुरूंना आवाहन करतो तेव्हा ते बाहेरून कोठून आपल्यासमोर येतात काय? जेव्हा दीक्षा होते, अनुग्रह होतो, तेव्हाच ते शक्तिरूपाने आपल्या हृदयात येऊन बसलेले असतात. म्हणून ते येतात आपल्या हृदयातूनच आणि परत जातात तेही तेथेच. आपण त्यांना ज्यावेळी आवाहन करतो त्यावेळी ते जे निराकार रूपाने आत आहेत त्यांनाच हृदयात सगुण करतो, साकार करतो, अशी कल्पना करून मग मानसपूजा पूर्ण केल्यानंतर त्यांचे विसर्जन तरी कसे होईल? ते निर्गुण निराकार रूपाने परत सर्वव्यापी होऊन राहतात. आपल्या कल्पनेने म्हणण्याने ते काही येत जात नाही. ते सदा सर्वदा सर्वत्रच असतात. मग त्यांना जाणे येणे कसले? फक्त आपल्या भावानुरूप ते साकार होतात एवढेच. एरवी जेव्हा देवतांचे आवाहन केले जाते तेव्हा पूजेनंतर त्यांचे विसर्जनही करतात. पण पूजेचा एक असा शास्त्र नियम आहे की ज्या प्राणप्रतिष्ठापित मूर्ती असतात त्यांचे आवाहन आणि विसर्जनही होत नसते. त्याचप्रमाणे
श्री सद्गुरु तत्व आपल्यामध्ये निराकार स्वरूपाने व्यापून असते आणि तेच मानसपूजेत साकार रूपाने आपल्या हृदयाच्या सिंहासनावर प्रगटते, आपली पूजा स्वीकारते आणि पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात परत जाते. प्रश्न: मानसपूजेत डोळे बंद ठेवायचे असतात का? डोळे बंद केले तर मानसपूजेच्या ओव्या कशा वाचणार? उत्तर: बऱ्याच लोकांना डोळे बंद केल्याशिवाय मन एकाग्र करता येत नाही किंवा दृश्याची कल्पना करता येत नाही. म्हणून मानसपूजेत डोळे बंद करायचे असतात. नंतर सरावाने जर आपल्याला डोळे उघडे ठेवून कल्पना करता येऊ लागली तर काहीच हरकत नाही. मानसपूजेच्या पुस्तकात ज्या ओव्या दिलेल्या आहेत त्या पाठ करायच्या असतात आणि समजा त्या पाठ झाल्या नाही तर आपण निदान त्यांचा क्रम लक्षात ठेवून त्याच क्रमाने मनातल्या मनात तेच उपचार करायचे असतात. त्यातला पूजा उपचारांचा क्रमच महत्त्वाचा आहे. ओव्यांच्या साहाय्याने तो क्रम लक्षात राहतो आणि भावही निर्माण होतो. म्हणून सुरुवातीला पाठ होईपर्यंत ओव्या वाचायच्या, पण त्यातले जे उपचार करायचे ते मात्र लगेच आपले डोळे मिटून. मात्र एकदा का ओव्या पाठ झाल्या म्हणजे ओव्या वाचण्याची गरजच उरत नाही. त्या काही कारणांनी पाठ होऊ शकला नाही तरी उपचारांचा क्रम मात्र पक्का लक्षात ठेवायचा. मानसपूजेकरता डोळे बंदच केले पाहिजेत असे नाही. जे प्रगत उत्तम साधक सिद्ध असतात त्यांना उघड्या डोळ्यांनी देखील मानसपूजा करता येते. समाधी स्थिती ही उघड्या डोळ्यांनीच येऊ शकते. चालता बोलताही येऊ शकते. आपल्याला मात्र जन्मजात सवय झालेली असते की डोळे उघडे असताना आपण दृश्य नुसतेच बघतो असे नसून त्याचा आपण मनबुद्धीशी अन्वयही जोडत राहतो. म्हणून डोळे बंद ठेवावेत असा सर्वसाधारण नियम घातलेला आहे. प्रश्न: आपली सगळी पुस्तके वाचण्याचा मी प्रयत्न करते. वाचताना खूप छान कळते, पण मागाहून काहीच आठवत नाही. असे का होते? उत्तर: आपल्याला प्रथम एक लक्षात घेतले पाहिजे की आपल्या परंपरेचे जे वाङ्मय उपलब्ध आहे त्या काही कथा कादंबऱ्या नाहीत, तर तो एक गहन तत्त्वज्ञानाचा विषय आहे. त्यात माऊलींचेच तत्त्वज्ञान सोप्या रीतीने समजावून सांगितलेले असते. जर ते तत्त्वज्ञान नीट कळायचे असेल तर दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. एक तर आधी तत्त्वज्ञानाची परिभाषा नीट समजायला हवी. ज्याप्रमाणे एखाद्याला इंजिनिअरिंग समजून घ्यायचे असेल किंवा संगणक समजावून घ्यायचा असेल तर त्यासाठी आधी त्यांची परिभाषा समजणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे तत्त्वज्ञानाची आणि परमार्थाची जी अशी एक परिभाषा आहे ती देखील कळली पाहिजे. ती जर आपल्या अंगवळणी पडली नाही तर आपल्याला तत्त्वज्ञान समजायला उशीर लागतो. दुसरे म्हणजे प्रवचनातून जरी विषय सोपा करून सांगितलेला असला तरी शेवटी तत्त्वज्ञान हा नित्य चिंतनाचा अभ्यासाचाच विषय आहे. म्हणून कथा कादंबरीप्रमाणे एकदा वाचून ग्रंथ बाजूला ठेवला असे येथे चालत नाही. त्याकरता सतत अभ्यासच केला पाहिजे. म्हणून या ग्रंथांना साधे वाचनाचे करमणुकीचे ग्रंथ समजू नयेत. हे नित्य अभ्यासाचेच ग्रंथ आहेत. हे ग्रंथ नीट कळून तत्त्वज्ञान लक्षात राहावे यासाठी एक उपाय सांगतो. कारण हा कोण्या एकाचा प्रश्न नाही तर तो अनेकांचा आहे. प्रवचनांचे पुस्तक वाचायचे असेल तर एका वेळी एक प्रवचनच सलग वाचावे. जास्त वाचण्याचे कारण नाही. जर आपणास तेवढाही वेळ नसेल तर फक्त एक परिच्छेद वाचावा. आपल्या वाचनाचा आवाका किंवा वेग वाढविण्याच्या भानगडीत पडू नये. अशा प्रकारे आपण जे काही वाचाल त्यातील महत्त्वाचे मुद्दे नंतर आठवून पाहावेत. ते जर आठवले तर लिहून पाहावेत. जर असे लक्षात आले की वाचून झाल्यावर काही आठवत नसल्याने लिहिता येत नाही तर मग तोच मजकूर परत वाचावा आणि वाचनानंतर त्यातील प्रतिपाद्य विषय पुन्हा नव्याने लिहून पाहावा. आपण जे वाचतो त्यातल्या व्याख्या आणि परिभाषा नीट लक्षात घ्याव्यात. उदाहरणार्थ मन, चित्त, बुद्धी असे विषय व त्यांच्या व्याख्या ज्या त्यात कोठे आल्या असतील तर त्या पाठ करून
वेगळ्या लिहून ठेवाव्यात. त्याशिवाय पुढे जे काही सांगितले असते ते नीट कळणार नाही. आपण जर अशा पद्धतीने अभ्यास सुरू केला तर हळूहळू विषय नीट समजू लागेल आणि मग असे लक्षात येईल की आपली जसजशी आकलनाची पातळी वाढते आहे तसतसे लक्षात राहण्याचेही प्रमाण वाढत जाते आहे. या पद्धतीचा अंगीकार केल्याने अशा वाचण्यातून पूर्वी जो अर्थ लागत असेल त्यापेक्षा सूक्ष्म अर्थ कुठल्या का बसेल त्यापेक्षा सूक्ष्म अर्थ त्यातील गोष्टीचा एकमेकांशी असलेला संबंध हळूहळू कळू लागेल. मग मात्र असा प्रश्न उद्भवणारच नाही. प्रश्न: स्वप्नात देवदर्शन झालेले चांगले असते काय? नेहमी दर्शन होते. उत्तर: होय, ते चांगलेच आहे. ती शक्तीच आतून तसे दाखवत असते आणि ते तिची कृपा असण्याचेच लक्षण आहे. आपल्या चित्ताला सात्विकता येत असल्याची ती एक खूण आहे. साधनेने मन संशयरहित झाले तर तेच दर्शन पुढे प्रत्यक्षही होते अथवा स्वप्नदृष्टांतातील घटना प्रत्यक्ष अनुभवायला येऊ लागतात. याची अनेक उदाहरणेही पडलेली आहेत. मुंबईच्या आपल्या एका साधक भगिनीला पहाटे स्वप्न पडले. त्यात तिला परमपूज्य श्री मामा दिसले आणि ते तिला म्हणाले की मी तुला प्रसाद देतो आहे, तो तू घे. आणि त्यांनी तिला स्वप्नात काहीतरी दिले व ते अदृश्य झाले. ती नंतर जेव्हा खडबडून जागी झाली तेव्हा तिच्या हातात प्रत्यक्ष एक श्रीफळ होते. अशा अनेक घटना या संदर्भात सांगता येतील. प्रश्न: जपमाळ ही नेहमी झाकूनच जप करावा का आणि कशासाठी? उत्तर: त्याचा आपल्याला अहंकार होऊ नये म्हणून. काही जण आम्ही जप करतो हे अभिमानाने दुसऱ्यांना दाखवतात. म्हणून जपमाळ झाकून जप करावा. म्हणजे आपण जप करतो ते व किती झाला तेही इतरांना कळू शकत नाही. याविषयी एक नियम मंत्रशास्त्रात देखील आहे. आपण ज्या माळेवर जप करतो ती जर दुसऱ्यांना दिसली तर जप निष्फळ होतो. म्हणूनही माळ झाकलेली असावी. पूर्वी गोमुखी म्हणजे एल आकाराच्या पिशव्या असायच्या. त्यात माळ व हात घालून जप करीत असत. पण हे सगळे खटाटोप करण्यापेक्षा माऊलींनी आपल्या संप्रदायांकरता जे महत्त्वाचे सूत्र सांगितले आहे की ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी, त्याप्रमाणे जर आपण केवळ मानसिक जप